नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा RJ डिजिटल या चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जे बांधकाम कामगार योजनेमध्ये एक योजना आहे जी आपल्या मुलांना जी MSCIT या ठिकाणी करण्यासाठी या योजनेमध्ये आपल्याला जे अर्थसहाय्य आहे ते प्राप्त होत असते मित्रांनो. आता याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला देखील नक्कीच विसरू नका मित्रांनो. तर आपण या ठिकाणी बघू शकतो या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना हे जे MSCITचं जे शिक्षण आहे या शिक्षणाच्या शुल्कामध्ये जी रक्कम आहे ती परत केली जाते. पाल्यांना प्रथम स्वखर्चाने MSCIT प्रशिक्षण फी भरावी लागेल व प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाल्यावर या ठिकाणी जे शुल्क आहे ते संपूर्ण रक्कम या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या साहाय्याने या ठिकाणी जमा करण्यात येते मित्रांनो. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित म्हणजे MKCL या संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या MSCIT हा संगणक अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या कामगार व कामगार कुटुंबियांना MKCL या संस्थेस भरलेले 100% शुल्क रकमेच्या 50% रक्कम सहाय्यता म्हणून मंजूर करण्याची मंडळाची योजना आहे. मध्यवर्ती कार्यालयाच्या उपरोक्त संदर्भीय MSCIT परीक्षेबाबत योजनेचे परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेले आहे. या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहणार आहोत की अर्थसहाय्य योजनेचे जे उद्दिष्ट आहे ते काय आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSCIT प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे व कामगाराच्या पाल्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे या ठिकाणी जे आहे योजनेचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो. तर या ठिकाणी योजनेची वैशिष्ट्ये काही अशा प्रकारची आहे. लाभार्थ्याची जी राशी आहे बँकेच्या खात्यामध्ये जमा केली जाते. एकाच कुटुंबातील कामगाराचे 2 पाल्य या ठिकाणी मोफत संगणक प्रशिक्षण या ठिकाणी घेऊ शकतात मित्रांनो. तर त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत या योजनेचे नियम व अटी काय आहेत. तर MSCIT हा अभ्यासक्रम स्वतः कामगार किंवा कामगार कुटुंबातील उत्तीर्ण केल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. सदर योजना एका कुटुंबातील एका व्यक्तीस एकदाच लाभ घेता येईल. या योजनेकरता अर्ज सादर करणाऱ्या व्यक्तींना कामगार केंद्राचे सर्वसाधारण सभासद होणे हे आवश्यक आहे. म्हणजे आपलं जे या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगार म्हणून नोंदणी या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्याच वेळेस आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तर या योजनेकरता MSCIT अभ्यासक्रमासाठी 60% गुण घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जर आपल्याला MSCITमध्ये 60% गुण किंवा त्याच्यापेक्षा अधिक पडले तरच या योजनेसाठी आपण पात्र असतो मित्रांनो. तर MSCIT अभ्यासक्रमासाठी MKCL भरलेल्या शुल्काची पावती जोडणे या ठिकाणी आवश्यक राहणार आहे. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ज्यावेळेस आपण हे MKCLची जे शुल्क भरल्याची पावती जी असते ते पावती या ठिकाणी आपल्याला लागणार आहे आणि MKCLच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून MSCIT अभ्यासक्रमातून पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक देखील या ठिकाणी आपल्याला जोडावे लागणार आहे. त्याच वेळेस आपल्याला या योजनेचे जे पैसे आहेत ते आपल्याला परत भेटणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपण दुसरे जे अटी आहेत त्या अशा प्रकारे आहेत. अर्जदाराची स्वतः पाल्याची माहे, जून, डिसेंबर या महिन्याची वेतन पावती अर्जासोबत जोडणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे. सदर पावतीमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा कामगार कल्याण निधी कपात केल्याचा उल्लेख असावा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ज्या स्थापना कामगारांच्या वेतनाच्या पावतीमध्ये कामगार कल्याण निधी कपात केल्याचा उल्लेख करत नसतील अशा कामगारांनी आस्थापनेकडून त्यांच्या पगारातून कामगार कल्याण निधी कपात होत असल्याबाबतचा दाखला या ठिकाणी अर्जासोबत जोडायचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण काम करतो तर त्या ठिकाणी जी आपल्याला एक पावती मिळते त्या पावतीवरती जो आपला बांधकाम कामगाराचा जो निधी आहे तो या ठिकाणी कपात झालेला पाहिजे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी जे आपलं राशन कार्ड आहे ते राशन कार्ड देखील या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे. राशन कार्ड जोडल्यानंतर त्याच्यानंतर तुमचं जे ओळखपत्र जे आहे ते आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदानचे ओळखपत्र या ठिकाणी जर आपले पाल्य असेल तर पाल्याचे कॉलेजचे ओळखपत्र या ठिकाणी आपल्याला जोडणे या ठिकाणी आवश्यक राहणार आहे. हा फॉर्म भरताना आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट आपल्याजवळ तयार ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याला या ठिकाणी जे हा फॉर्म आहे तो आपल्याला भरता येणार आहे. तर अर्जासोबत आपण बघितले आता काय काय कागदपत्र आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत आणि या ठिकाणी जो अर्ज आपल्याला करायचा आहे तो अर्ज आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन देखील आपण या ठिकाणी अर्ज करू शकतो आणि ऑनलाईन त्याच्यानंतर ऑफलाईन देखील आपण या ठिकाणी अर्ज हा करू शकतो. तर ऑफलाईन अर्ज आपल्याला या बांधकाम कामगारच्या वेबसाईटवरून डायरेक्ट डाउनलोड करता येतं आणि तो अर्ज घेऊन आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित भरून सर्व डॉक्युमेंट जोडून आपल्याला जवळच्या बांधकाम कामगार विभागामध्ये या ठिकाणी हे जमा करायचं आहे. जेणेकरून आपल्याला जो MSCITमध्ये जो आपल्याला
जी MSCITची फी आहे ती आपल्याला या ठिकाणी संपूर्ण रिफंड होते मित्रांनो. तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस आपण MSCIT करणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला स्वखर्चानं आपल्याला MSCIT या ठिकाणी कोर्स जो आहे तो करून घ्यायचा आहे. आणि MSCIT पूर्ण आपला जो कोर्स पूर्ण झाल्यानंतर 60%च्या वरती आपल्याला गुण घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा जो अर्ज आहे तो करायचा आहे. आणि अर्ज केल्यानंतर आपल्याला हे सर्व कागदपत्रे जोडून या ठिकाणी जे आहेत ते बांधकाम कामगार विभागामध्ये आपल्याला जमा करायचे आहे. चला तर मित्रांनो, माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.